कार्यक्रमासाठी प्रास्ताविक या ठिकाणी सुरुवातीला आपण घेत आहोत। पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यासारख्या अनेक समस्यांना जनतेने दिलेलं खणखणीत उत्तर म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय सुनीलदादा मोरे। 2 वर्षापासून ज्या पद्धतीने या नगरपालिकेचं आणि संपूर्ण शहराचं काम चाललंय त्यावरून आपल्याला एक खऱ्या अर्थाने लक्षात येईल की नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर कामं कशा पद्धतीने करावी लागतात आणि सगळे भेद आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ आमचं गाव, आमची एकी, अजून बरंच काम बाकी अशा एका वाक्यावर विचार करत सुनीलदादा मोरे अतिशय उत्तम काम करतात। मी विनंती करेन त्यांना या कार्यक्रमामागची भूमिका अर्थातच प्रास्ताविक मांडण्यासाठी येत आहेत आदरणीय सुनीलदादा मोरे। या सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त, भूमिपूजनानिमित्त, लोकार्पणानिमित्त आलेले आदरणीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे बागलाण तालुक्याचे पाणीदार नेतृत्व केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे, पर्यटनाचा विकास म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावत, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, सन्माननीय जिल्हाधिकारी, उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर शेषराव पाटील, डॉक्टर बच्चा, मंचावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य, सटाणा नगरपालिकेचे सर्व गटनेते, सर्व सभापती, सर्व नगरसेवक आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भावांना, बहिणी व मातांना, दादा आयुष्यातील सटाणा शहरातील हा सर्वात मोठा कार्यक्रम। हा तालुका विविधतेने नटलेला हा तालुका आहे। या शहरामध्ये देशातील नव्हे तर जगात तहसीलदारांचं मंदिर जर देवमामलेदारांचं कुठं असेल तर हे सटाणा शहर आहे। जगातील सर्वात उंच मूर्ती ऋषभ देवाची 108 फुटी मूर्ती ही बागलाण तालुक्यामध्ये मांगेतुंगी या ठिकाणी आलेली आहे। गड आहेत, किल्ले आहेत, अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये आहेत, परंतु जे नेतृत्व पाहिजे होतं ते नेतृत्व आमच्यासारख्या जनसामान्य माणसाला, या तालुक्यातील माणसाला बाबांच्या रूपाने मिळालं ही आमची अतिशय खरे भाग्याची गोष्ट आहे। या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब येणार होते, प्रचंड उत्साह, दिवाळी साजरी होईल अशा पद्धतीने उत्साह या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये संचारला जातो। उद्घाटन होणार, रस्त्यांची होणार, पिण्याच्या पाण्याची होणार, विजेची होणार, अनेक उद्घाटनांसाठी जनता ही आपली देवाची दादा वाट पाहत होती। विकासाची स्वप्न घेऊन मुख्यमंत्री येणार असो, पण काही कारणास्तव अडचणी सर्वजण समजू शकतील झाला, परंतु काहींना आनंद पदवी झाला असेल, परंतु कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नसतात। मुख्यमंत्री पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला गेले नाही, पण त्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी 250 कोटी रुपये दिले। त्याच पद्धतीनं मराठा समाजाच्या मोर्चाला सामोरं गेले नाही, पण मराठाला आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या माध्यमातून झालं। मुख्यमंत्री आले नाही, परंतु दादांच्या माध्यमातून जसा विठुराचा पांडुरंग या ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन दादा या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलेले आहेत। दादा तुमचं या सटाणा शहराच्या वतीनं, तमाम जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। अनेक निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेची झाली, पंचायत समिती झाली, नगरपालिकेची झाली, वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लढलो आम्ही। सटाणा शहर विकास आघाडीच्या नेतृत्वात उभी केली होती, कैलासवासी संदीपदादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली। दादा पण निवडणुकीनंतर जे जे पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल, सटाणा शहर विकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, विकासासाठी सर्व बरोबर आहे।
आज सुद्धा ते मंचावर एकदम छाती फुगून या ठिकाणी बसलेला आहे. त्याचं कारण असं आहे, दादा ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही वेगळ्या आघाडीतून निवडून आलो आणि भारतीय जनता पार्टीच्या सन्मान्य बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्यावेळी पहिल्यांदा गेलो त्यावेळी बंधूंनो छाती फुगून जाईल असं काम त्यावेळी बाबांनी मला दाखवलं. आज जी उद्घाटन आहे ती उद्घाटनांची ब्ल्यूप्रिंट बाबांनी मला त्या पहिल्या वेळीला दाखवली. असा विकास पुरुष जर आपल्याला भेटत असेल तर निश्चितपणाने या शहराचा विकास होईल. या दृष्टिकोनातून बाबांनी एकच सांगितलं, निवडणूक झाली, विषय संपला, आता तुम्ही विकासाच्या कामाला लागा. विकासाचं कुठलंही सार्वजनिक काम मी तुमच्या पाठीमागे सदैव उभा आहे असं सांगणारं पहिलं नेतृत्व होतं डॉक्टर केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाषबाबा भामरे. त्याच्या आधारावर आम्ही नगरपालिकेचे सर्व नगरसेवक असेल, आमचं नगरपालिका प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून विविध योजना तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केले. बघता बघता आज आपण दादा तुमच्या हस्ते तळवडे भांबेर पोस्ट कालव्याचं उद्घाटन करणार आहोत, हरणबाई दावा कालव्याचं सर्वेक्षणाचं उद्घाटन करणार आहोत, केळझर चारी क्रमांक 8चं सुळे डावा कालवा असेल, अप्पर पुरत प्रकल्प असेल आणि सटाणा शहरातील महत्वपूर्ण संजीवनी देणारी पाणी पुरवठा योजना असेल, याचं उद्घाटन आपल्या हाताने होत आहे. ही तालुक्याच्या आणि शहराच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण या ठिकाणी याच्या अगोदर रणगाड्याचं उद्घाटन केलं. रणगाडा हे शौर्याचं प्रतीक असतं. निवडणुका लागलेल्या आहेत. बाबा आणि दादा आणि भाऊ तुम्ही शौर्याच्या प्रतीकाचं उद्घाटन केलं आणि या सटाणा शहरामध्ये शहराच्या नावलौकिकात भर पडेल, वैभवात भर पडेल असा 1972च्या युद्धातील भारत पाकिस्तान युद्धातील रणगाडा या सटाणा शहरामध्ये. बाबांच्या आशीर्वादानं अनेक कामे या तालुक्यामध्ये मार्गी लागली, या शहरात मार्गी लागली. शहरात रिंग रोड असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, नानानानी पार्क असेल, ग्रीन जिम असेल, त्याचबरोबर शहरातील सर्वात महत्वाची योजना सटाणा शहर पुनः पाणी पुरवठा योजना 51 कोटी रुपयाची योजना बाबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी, पालकमंत्री साहेबांनी आपल्या माध्यमातून मंजूर करून दिली. पण दादा हा चौफेर विकास होत असताना सर्वच अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, प्रशासनाचे वेगवेगळे अधिकारी असतील, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली. दादा सटाणा शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी आज तुमच्याकडे बाबांना आम्ही काय भेटत राहतो, पण एक विनंती करणार आहे. बाबा आम्हाला आत्ताच्या परिस्थितीला 10 ते 18-12 दिवसात पाणी लागतं. उन्हाळ्यात 20 दिवसात व्हायला लागलं. मालेगावची जी साठवण क्षमता होती ती वाढल्यामुळे पाणी आम्हाला जे 45 दिवसाचं रोटेशन होतं ते 90 दिवसावर रोटेशन झालं. काळाची गरज आहे आणि आम्हाला वर्षाला आजच्या परिस्थितीला फक्त 25 एमसीएफटी पाणी लागतं. त्या माध्यमातून 1000 एमसीएफटी पाणी पुन्हा धरणामध्ये बचत होणार आहे. दादा माझी एक विनंती आहे, त्या सर्वांमध्ये समन्वय करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी करू. माझ्या मावळींसाठी, आमच्या भगिनींसाठी दादा ही योजना अतिशय महत्वाची आहे. या दृष्टिकोनातून आपण याकडे बघावं. बाबांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. अनेकांचा गैरसमज आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा बाबांच्या माध्यमातून आम्ही भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री महोदय भेटले होते, बोलले होते की तुमची त्या दिवशी येईल त्या दिवशी तुमची पाणी पुरवठा योजनेचं नारळकण फोडेल आणि तुम्हाला सटाणा शहराला भुयारी गटार योजना सुद्धा देईल. हा संपूर्ण विकास होत असताना बघा सांसद दत्तक गाव बाबांनी असं गाव निवडलं की ऐतिहासिक गाव साल्हेर किल्ल्याचं गाव निवडलं आणि पहिल्यांदा बागलाण तालुक्यामध्ये बाबांसह अनेक अधिकारी साल्हेरला आले आणि त्या विकासाचा आराखडा बनवत होते. पण आज जर बघितलं
तर बाबांनी एक गाव दत्तक घेतलं होतं. पण दादा आज मी अभिमानाने सांगतो की आजचा विकास जर बघितला तर बाबांनी बागलाण तालुका दत्तक घेतला असं वाटतं. पंतप्रधान योजना, पंतप्रधान आवास योजना असेल, मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले, परंतु बाबांसारखा नेता आजपर्यंत कधीही बघितला नाही. फोन करून चला तुमचं काय काम आहे, मी येतो. मुख्यमंत्री महोदयांकडे मी येतो, दादांकडे मी येतो, भाऊंकडे मी येतो. इव्हन पंतप्रधान आवास योजनेचं दादा शहरामधचं नाव नव्हतं, बाबांनी दिल्लीला बोलवलं. त्यावेळेचे तत्कालीन मंत्री होते व्यंकय्या नायडू साहेब, त्यांच्याकडे घेऊन गेले. या शहराचं नाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये टाकले. अतिशय तळमळ, विकासाची जाण असा विकास पुरुष आम्हाला या माध्यमातून लाभलेला आहे. या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद, भाजपाचे अनेक नेते, सडाणा शहर विकास आघाडी असेल, सर्व मदत करतायत. आम्ही नगरपालिकेमध्ये सुद्धा दादा बाबांचं नाव आलं की आम्ही सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र होऊन जातो, विरोधी पक्षाचे सुद्धा. आता दादा म्हणतील यांना, दादा रेस्ट हाऊसचा भाऊ पण म्हणत होते एवढी यादी बाबांनी तुम्हाला एवढं कामं दिली. पण दादा एक सांगतो, जे काही दिलं आणि जे काही आम्ही आता मागणार आहोत त्याची पूर्ण परतफेड येणाऱ्या लोकसभेला आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही केल्याशिवाय राहणार आहोत. या ठिकाणी सर्व मंडळी आता कोल्हापूरच्या प्रसादाची वाट पाहत आहात. तालुक्याचे सिंचनाचे प्रश्न सुटतील, पर्यटनाचे सुटतील, त्याचबरोबर रस्त्याचे सुटतील, विजेचे सुटतील. या ठिकाणी दादा एक दुःखसारखा योग आलेला आहे, जी सडाणा शहरवासियांची नव्हे तर या तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा आहे. या तालुक्याचं आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांना मानलं जातं. जगामध्ये पहिला अधिकारी असा होऊन गेला की त्याची यात्रा भरते, 2 ते 5 लाख लोक त्या यात्रेला राहतात, परंतु त्यांचं स्मारक अनेक अडचणींमुळे ते थांबलेलं आहे. या ठिकाणी महसूल मंत्री म्हणून तुम्ही पण आहात आणि योगायोगानं दुधात साखर टाकायला आमचे जयकुमार भाऊ पण पर्यटन मंत्री आहेत. तर आज या ठिकाणी दादा प्रसाद देताना निश्चितपणाने यशवंतराव महाराजांच्या स्मारकाची घोषणा या ठिकाणी व्हावी अशी मी तुम्हाला खास करून या तालुक्याच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी दादा धुळ्याची निवडणूक झाली, नगरची निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं म्हणून दादा मुख्यमंत्री साहेबांनी 100 कोटी रुपये निवडणूक झाल्यानंतर दिले. आम्हाला पण पाणी पुरवठा दिला. पण दादा आम्ही सर्वजण आता भक्कमपणे बाबांबरोबर आहोत. या सडाणा शहरामध्ये भाजीपाल्याचं पाहिजे तसं मार्केट नाही, नाट्यगृह नाही, क्रीडा संकुल नाही. याच्यासाठी दादा या शहराला 25 कोटी रुपयाचा निधी द्यावा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. या तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, सर्व प्रश्न आहेत. बाबा त्या पद्धतीने सांगतीलच. मालेगाव आणि सडाणा जॉईन होणारा एक रस्ता आहे दादा, 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण मागतोय. त्याच्याने वाहतुकीचा खोळंबा हा दूर होणार आहे आणि 4 लेन त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी दादा आपण आलात, तुमच्या आल्याने एक संजीवनी या ठिकाणी निर्माण झालेले आहे. प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहत आहे. या ठिकाणी मी आपल्याला अशीच विनंती करतो की मुख्यमंत्री महोदय काही कारणास्तव येऊ शकले नाही, परंतु आम्ही तुमच्याकडे आज ही संपूर्ण जनता तुमच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहत आहे. आमच्या तालुक्यात दादा आले म्हणजे मुख्यमंत्री आले असा विश्वास ही जनता घेऊन या ठिकाणी करत आहे. निश्चितपणाने बाबांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, भाऊंच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या महोदयातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सर्व अधिकारी वर्गाच्या माध्यमातून या शहराचा आणि तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी पुन्हा एकदा शहराच्या वतीने आपलं स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. I